सामना सुरू होतोय. आई गावदेवी सोनाले विरुद्ध बालाशेठ प्रतिष्ठान भिनाड. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. गोरख आणि नॉन स्ट्राईकला असेल सुधीर. गोरख आणि सुधीर ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. आणि गोलंदाजीसाठी सोनाली संघातर्फे अरुण. मागच्या सामन्यामध्ये काही गोलंदाजी केली होती. अरुण याने फक्त 2 धावा दिल्या होत्या. पहिला चेंडू अरुण याचा. गोरख चेंडू बॅटची कडा घेतोय. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे शॉर्ट लेगला असलेले क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र इथे मिळते. 1 धाव संख्येने श्री गणेश झालेला आहे. आता स्ट्राईकला असलेले सुधीर शरद. स्ट्राईकला सुधीर शरद आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या झाली 2. अरुण पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट गोरख साठी. गोरख सलामीला आलेला फलंदाज. आकुटप्याचा चेंडू कट केलेला आहे. झेल बाजू नाही शक्यता. झेल सोडलेला आहे. पॉइंटवर उभा असलेला क्षेत्ररक्षक. सोपा झेल होता. भरपूर वेळ होता झेल घेण्यासाठी, परंतु झेल काही घेता आला नाही आहे. आणि 1 धाव मात्र गोरख याच्या खात्यामध्ये. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 3. यानंतरचा चेंडू अरुण याचा. समोर आहे शरद. उंचार मारला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. सुरेख असा फटका आहे ते शरद याच्या बॅटमधून आलेला आहे. शरद भोईर आणि गोरख भोईर ही जोडी मैदानात आहे. असे सुरेख असा फटका. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट यांच्या मधून हा षटकार गेला होता. पुढचा चेंडू अरुण याचा. समोर आहे शरद. आकुटप्याचा चेंडू हुक केलेला आहे. चेंडू जातो या फाईन लेग क्षेत्रामधून पसार होताना हा येतो सुरेख असा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 13. बिनबाद 13. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. काही फलंदाजी करीत आहे शरद भोईर. पहिल्या 3 चेंडूवर सिंगल धाव घेतली. त्यानंतर 2 मोठे फटके. 13 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू अरुण याचा. समोर आहे फलंदाज शरद. आता मात्र स्लोवर डिलिव्हरी आणि हाही चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. बॅटच्या मधोमध घेतलं होतं. प्रॉपर टायमिंग झालं होतं आणि एक उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना शरद भोईर. आता मात्र इथे सोनाली संघाची डोकेदुखी वाढलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च झालेल्या आहेत. आता कोणाकडे गोलंदाजी द्यायची. क्रमांक 2चे षटक घेऊन गोलंदाज नवनाथ आलेला आहे. क्रमांक 2चे षटक घेऊन समोर फलंदाज गोरख भोईर. 19 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. पाहूया धावांना चाप लावण्यात यशस्वी होतो का नवनाथ. स्लोवर डिलिव्हरी. फुलटच चेंडू उडवलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक जरूर आले होते पण उपयोग काही नाही. चेंडू जातर सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेट यांच्या मधोमध जाणारा हा उत्तुंग असा षटकार गोरख भोईर याच्या बॅटमधून आता आलेला आहे. धावसंख्या होती ती 25. पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. दबावाखाली गोलंदाज नवनाथ. पहिल्याच चेंडूवर जेव्हा आपला षटकार येतो तेव्हा निश्चित दबाव गोलंदाजावर वाढतं. पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. मागच्या षटकामध्ये
शरद यांनी षटकार मारला होता. आता मात्र गोरख सुद्धा षटकार मारत आहे. पुन्हा एकदा तयार नवनाथ, पुन्हा एकदा हुक केलेला आहे. चेंडू जातो या फाईन लेग क्षेत्रामधून पसार होताना चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 29. अवघ्या 2 चेंडूमध्ये 10 धावा घेतलेल्या आहेत नवनाथ याच्या. गोरख भोईर यांनी काही फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीवीर इथे तुटून पडलेले आहेत सोनालीच्या गोलंदाजांवर. दोघांच्या बॅटमधून धावा येत आहेत. 29 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुढचा चेंडू नवनाथ पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर गोरख भोईर. फुलटा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू बराच काल हवेत होता. कोणीही झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आणि फलंदाज धावबाद शरद भोईर. ही धाव घेण्याची काही गरज होती का इथे, हा प्रश्न नक्कीच पॅव्हेलियन मध्ये पडला असेल. भिनारच्या पॅव्हेलियन मध्ये हा एक मोठा प्रश्न पडला असेल का, ही धाव घेण्याची काही गरज होती का. आणि ते चांगला फलंदाज धावबाद झालेला आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 30. 1 बाद 30. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना सुधीर भोईर. शरद भोईर बाद झाले. आता सुधीर भोईर आले. पुढचा चेंडू गोलंदाज नवनाथ. पुन्हा एकदा गोरख भोईर साठी 30 धावा धावपळकावर आलेल्या आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांशी संघाची धावसंख्या होती ती 32. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. चांगली फलंदाजी इथे भिनार संघाकडून होत आहे. मागच्या सामन्यामध्ये सोनाली संघाने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, पण या सामन्यामध्ये मात्र भिनार संघ इथे चांगली फलंदाजी करताना. नवनाथ ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेताना सुधीर भोईर डायमंड डकवर आउट होत आहे. एकही बॉल न खेळता तो धावबादच्या रूपाने बाद होत आहे सुधीर भोईर. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 33. नवीन फलंदाज विशाल भोईर आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण संतोष यांच्या मार्फत झालं होतं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमेलगत क्षेत्ररक्षण करीत असलेले संतोष यांनी अप्रतिम असे क्षेत्ररक्षण करून धावबाद केलं सुधीर भोईर याला. नवीन फलंदाज विशाल भोईर आलेले आहेत. नवनाथ आपला पुढचा चेंडू, मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या षटकातला गोरखसाठी. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता नाही करणार. आता प्रयत्न नाही आहे कारण 2 फलंदाज तिथे धावबाद झाले होते त्यांचे. तर दुसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा आल्यात तर 34. गडी बाद झाल्यात 2. चांगल्या स्थितीमध्ये बालाशेठ प्रतिष्ठान भिनार हा संघ आहे. तर उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा काढतात ते बघायचं आहे. तर थँक्यू उमेश पाटील. आपल्यापर्यंत एक न्यूज आलेली आहे. नक्कीच आपल्यापर्यंत एक बातमी आलेली आहे. एक आनंदाची बातमी. आईदेवी वडूनवगर या संघाने कर्जत येथे फायनल मारलेले अंतिम सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलेला आहे.
आणि त्या संघाला आपले हिम्मत चौगुले सर तसेच विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाच्या वतीने या संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. अभिनंदन त्यांच्याकडून आलेलं आहे. नवीन गोलंदाज सकाराम, पहिला चेंडू चांगला चेंडू शरीरावर आदळतोय आणि निर्धाव चेंडू. सकाराम क्रमांक 3 ते षटक टाकण्यासाठी या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी आली तर निश्चितच इथे धावांना खिल बसेल भिनारच्या. सुंदर असा चेंडू पुढे ओढले होतं, फलंदाजाला लालूच दाखवली होती, पुढे येण्यास भाग पडलं होतं. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी सकाराम यांची. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. धावसंख्या आहे 34. पुन्हा एकदा सकाराम गोरखसाठी. पुन्हा एकदा आता मात्र हुक केलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीये आणि सरळ चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामधून चौकार. खूप दूरवर होता क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू खेळला होता. चांगला फटका इथे इम्प्रोवाइज शॉट बघायला मिळाला गोरख याच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ते 38. 2 बाद 38. क्रमांक 3 ते षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सकाराम तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी गोरख याला. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी आणि इथे मात्र अपील केले जात आहे. आणि फलंदाज बाद. गोरख भोईर याची खेळ इथे संपुष्ट आलेली आहे. चांगली फलंदाजी गोरख भोईर याच्याकडून पाहायला मिळाली. 21 धावा वैयक्तिक काढून बाद झालेल्या गोरख भोईर. नवीन फलंदाज मैदानामध्ये मोहन आलेले आहेत. नवीन फलंदाज गोरख याची जागा भरून काढण्यासाठी निश्चितच एक चांगली गोलंदाजी इथे राहिलेली आहे सकाराम यांच्याकडून. 4 चेंडू टाकलेले आहेत, 4 धावा खर्च केल्या आहेत, 1 गडीही बाद केलेला आहे. धावसंख्या येते 38. अजून 2 चेंडू टाकायचे शिल्लक आहेत या ओव्हरमधले. मोहन स्लो ओव्हरसाठी आलेले आहेत. म्हणजे नक्कीच फटकेबाजी करण्यात माहीर असावा हा फलंदाज. पुन्हा एकदा सकाराम तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. मोहन याला आखूड टप्प्याचा चेंडू फक्त ब्लाइंड स्विंग इथे केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू. किफायती गोलंदाजी सकाराम याची. शेवटचा चेंडू या षटकातला. पाहूया मोठा फटका की एखादी चांगले चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. या अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते आहे 39. पुन्हा एकदा सकाराम तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. सुंदर असा चेंडू. बॅट फक्त मारलेली आहे, संपर्कात नाही आहे चेंडूच्या आणि निर्धाव जाणारा हा दुसरा चेंडू. अशा प्रकारे षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. गडी बाद होतात 3. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येणार ते पाहायचं आहे. संतोष शेवटचं षटक टाकण्यासाठी संतोष आलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 39 धावा झालेल्या आहेत. तर उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडूवर जर 10 धावा आल्या तरी सुद्धा 50चा टार्गेट इथे होऊ शकते. आई गावदेवी सोनाली या संघासमोर. स्ट्राईकला असलेले फलंदाज विशाल भोईर आणि नॉन स्ट्राईकला शरद भोईर, मोहन राणे.
आणि गोलंदाजीसाठी संतोष आलेले आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी, 1 ओव्हरचा खेळ बाकी इथे. 3 षटकामध्ये 39 धावा झालेल्या आहेत. यानंतर विजयी संघ आणि गुरुदत्त मानकोली या 2 संघादरम्यान सामना होणार आहे. आणि आजच्या दिवसातला 40+ फॉर्मॅटमधील तो शेवटचा सामना असेल. संतोष तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म राऊंड विकेट. विशालसाठी हुक केलेला आहे चेंडू. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 40. आता स्ट्राईक असलेले फलंदाज मोहन राणे. पाहूया मोहन राणे याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येतोय का, की संतोष चांगली गोलंदाजी करतोय. संतोष मोहन राणेसाठी राईट आर्म राऊंड विकेट. ओव्हर पिच चेंडू. आणि इथे इतकी जोरात बॅट मारली होती की ते चेंडू जर बॅटला लागला असता तर नक्कीच 6 धावांसाठी गेला असता. पण बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा तयार संतोष मोहन राणेसाठी. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव. एकरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 41. शेवटचं षटक आहे आणि धावसंख्या 41. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 धावा होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये सखाराम यांच्याकडून. आता संतोष यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाणारा हा सनसनी षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 47. असे सुरेख असा हा षटकार इथे विशाल भोईर यांच्या बॅटमधून आलेला आहे. फुलटॉस चेंडू होता. त्याला फक्त दिशा दिली होती. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग यांच्या मधून तो चेंडू पसार झाला होता. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत. फक्त एक अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. या 2 चेंडूवर किती धावा काढतो विशाल ते बघायचं आहे. कारण 47 धावा झालेल्या आहेत. अजून एक मोठा फटका आला तर 50+ धावा इथे पाहायला मिळतील आणि ते एक चांगली टोटल बघायला मिळेल स्कोअरबोर्डवर. तर पुन्हा एकदा तयार संतोष विशालसाठी. एक षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा तयार. संतोष टू विशाल. ओव्हर पिच चेंडू आणि पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू. उजव्या एसटीच्या बाहेर जाणार आहे चेंडू आणि या अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते 48. पुन्हा एकदा संतोष तयार. आता मात्र स्लोवर डिलिव्हरी. बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होतोय चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 49. शेवटचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू. 49 धावा झालेल्या आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू. चेंडू उचलून मारलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण आणि चेंडू जातो या सीमा रेषा बाहेर चौकार. आणि धावसंख्या होती ती 53. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 4 षटकामध्ये 53 धावा काढलेल्या आहेत त्या बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाने आणि 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आई गावदेवी सोनाली संघासमोर.
तर 4 षटकामध्ये 53 धावा काढलेल्या आहेत त्या भिनार संघाने आणि 54 धावांचं लक्ष दिलेलं आहे आई गावदेवी सोनाली या संघासमोर. तर फलंदाज पाठवायचे आहेत सोनाली संघ. अतिशय चांगली अशी फलंदाजी तिथे पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये जरूर धावांना चाप लागला होता, परंतु शेवटच्या षटकात सुद्धा धावा घेण्यात यशस्वी ठरले भिनारचे बॅट्समन. सलामीवीर गोळक यांनी 21 धावा केल्या. त्यानंतर शरद भोईर यांनी सुद्धा 17 धावांचं योगदान दिले. त्यानंतर विशाल भोईर यांनी 8 धावांचं योगदान दिले आणि शेवटी मोहन राणे यांनी 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. तर अशा प्रकारे 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 54 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आई गावदेवी सोनाली संघासमोर. तर सलामीची जोडी मैदानात येत आहे आई गावदेवी सोनाली संघाची. भगवान आणि अरुण ही सलामीची जोडी सोनाली संघाकडून आलेली आहे. 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भगवान आणि अरुण आणि गोलंदाजीसाठी भिनार संघाचा गोलंदाज येतोय पहिले षटक घेऊन प्रभाकर भोईर. आणि या सामन्यामध्ये काय घडतंय ते बिघडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक विकी टावरे फ्रॉम पूर्णा. धन्यवाद उमेश दादा पाटील. तर आपण सामना पाहतोय आईदेवी सोनाळे विपक्ष बाळाशेठ युवा प्रतिष्ठान भिनार. आणि भिनार या संघाने प्रथम फलंदाजी करताना काय फलंदाजी केली होती. 4 षटकांमध्ये 53 धावा त्यांनी ठोकून काढल्या होत्या आणि 54 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण आलेली आहे मैदानामध्ये. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बराच बाहेर होता आणि त्या दरम्यान चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू समाप्ती. पहिला चेंडू निर्धाव हाताळलेला आहे तो म्हणजे प्रभाकर याने. आणि सलामीची जोडी आपण पाहतो अरुण आणि भगवान. पुन्हा एकदा प्रभाकर. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू. कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. निर्धाव चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा अजून धावसंख्येचं खातं ओपन झालेलं नाही आहे, अकाउंट ओपन झालेलं नाही आहे. प्रभाकर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस मोठा फटका. चेंडू सरळ डाऊन दी ग्राउंड खेळून काढलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. पंचांचा अधिकृत इशारा येतोय 6 धावांसाठी षटकार. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता. नक्कीच गुडलेंथचा चेंडू होता आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं होतं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावांची संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे अरुण. निर्धारित 54 या धावसंख्येचा पाठलाग करतोय तो म्हणजे आई देवी सोनाळे संघ, आई गावदेवी सोनाळे संघ. पुन्हा एकदा प्रभाकर सज्ज होतोय आपल्या मेन एंट्रन्स गेट एंडच्या टोकाकडून. यावेळेस खोलवा टप्प्या चेंडू होता. ड्राईव्ह केला होता. चेंडू सरळ जातोय लॉंगॉन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तेथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्राप्त झाली होती अरुण याला आणि यावेळेस मात्र स्ट्राईकला येतोय तो भगवान. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच भगवान. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या भगवान याच्या. यावेळेस स्ट्राईकला येतोय. धावसंख्या झाली ती 7. पहिल्या पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. एक षटकार देखील जरूर आला, मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आखूड टप्प्यात चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आता मिड विकेट रिजन मध्ये एका टप्प्याने कलेक्ट करण्यात यश प्राप्त होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. नकार देतोय भगवान आणि फक्त एकच धाव.
धावसंख्या 1ने हळूच पुढे सरकते. धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. निर्धारित 54 या धावसंख्येचा पाठलाग करतोय तो म्हणजे आई गावदेवी सोनाळे हा संघ. इक्वेशन आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. 19 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटकांचा अवलंब करावा लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. अन्यथा या सामन्यामध्ये कुठेतरी दूर जाताना आपण पाहू तो म्हणजे आई गावदेवी सोनाळे या संघाला. पुन्हा एकदा प्रभाकर. यावेळेस सुरेख चेंडू होता मात्र लाईन हलकीशी बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नव्हतं मात्र चेंडूची हाताळणी देखील एक चुकीच्या लाईनची आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांनी वाईटचा इशारा देखील दिला होता. एक अवांतर धाव. 19 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 45 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय प्रभाकर. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट हवेत. फलंदाज LBW बाद. आपण पाहू शकता आपल्या ऍक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. बरोबर यष्टांच्या मधोमध पकडलं होतं फलंदाज अरुण याला. पायचीत पकडलं होतं आणि LBWच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाणारा पहिला फलंदाज ठरतो आई गावदेवी व सोनाळे या संघाचा अरुण. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय. कैलास मडवी येतोय संघ कर्णधार. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 15च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. त्या म्हणजे आई गावदेवी सोनाळे या संघाच्या फलंदाजांना. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय सुधीर भोईर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय. 1 बाद 9 धावा झालेल्या आहेत. सुधीर एक 10 ते 12 पावलांचा रनअप आपण पाहतोय. लॉंग रनअप पाहायला मिळतोय आणि त्याचा सामना करेल भगवान. यावेळेस सुरेख फटका. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. अडवण्यात यश प्राप्त झालेलं आहे. एकदा पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण आणि 2च धावांवर समाधान मानतायत. बघायला गेलं तर तिसरी धाव देखील पूर्ण झाली होती असती मात्र कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्यात येत नाहीये कारण भगवान आणि कैलास ही जोडी अतिशय महत्त्वाची जोडी आपण पाहतोय. खेळपट्टीवर स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतोय 11. 1 बाद 11. पुन्हा एकदा सुधीर. यावेळेस चेंज ऑफ पेस केला होता. नक्कीच चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूची हाताळणी केलेली आहे. अशा प्रकारचे व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवावे लागतील. फलंदाजी करताना तर आपल्या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे मात्र गोलंदाजी करताना चांगली कामगिरी करावी लागेल. भिनार या संघाच्या बाजूने म्हणायचं झालं तर. सुधीर पुन्हा एकदा. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तेथे आहे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक. झेल सोडतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. आपण जो संघ पाहतोय बालाशेठ युवा प्रतिष्ठान भिनारा संघ त्या संघाचे कोच आपण पाहतोय ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक आमचे परम मित्र संदेश वखारे हे त्या संघाचे कोच आहेत आणि आपला संघ या इथे चांगली कामगिरी करतोय. फलंदाजी करताना पहिल्या इनिंगमध्ये 53 धावा केल्या होत्या. 54 धावांचं एक भलं मोठं आव्हान समोर ठेवलेलं आहे मात्र आई गावदेवी सोनाळे संघ देखील एक तगडा संघ आहे. बलाढ्य संघ आहे. कुठल्याही क्षणी सामना आपल्याकडे वळवण्याची क्षमता त्या संघामध्ये आहे. उर्वरित 15 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 37 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुधीर भोईर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणार सामना आपण पाहतो आई गावदेवी सोनाळे आणि बालाशेठ युवा प्रतिष्ठान भिनार.
यावेळेस स्लो चेंडू होता, हवेमध्ये आहे, नो मॅच लँडला चेंडू पडतो. एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे ती 19. 1 बाद 19. उर्वरित 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. मोठ्या फटकांचा अवलंब करावा लागेल. हवाई फायर फटके मारावे लागतील. चौदा चेंडू आणि 35 धावांची गरज. या षटकातील 2 चेंडू शेष. पुन्हा एकदा सुधीर. आपण पाहतोय सन्माननीय सुरेश बाळामा म्हात्रे चषक 2024. आता स्पर्धेचा 5वा दिवस. सुधीर राईट आर्म ओव्हर. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले चेंडू आता काव कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. गचाल क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 13 चेंडू आणि 33 धावा. सुधीर पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल भगवान, मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक देते नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार आणि या इथे 2 धावा 38 सर्कलमध्येच पूर्ण झालेल्या आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल. चांगला ताळमेळ साधून येतोय आणि चांगला समन्वय देखील पाहायला मिळतोय. चांगली कॉलिंग सुद्धा. आणि या पुन्हा एकदा 2 धावा. 2 षटकांची समाप्ती. धावफलकार धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 23 धावा. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. म्हणजेच नक्कीच या 2 षटकांमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. 15.50च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा काढाव्या लागतील. अन्यथा या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपण पाहू तो म्हणजे आई गावदेवी सोनाला या संघाला. जोपर्यंत भगवान खेळपट्टीवर आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील सोनाला या संघाच्या. कारण मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली होती. बारा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक पाहूया कोणता गोलंदाज येतोय. हनुमान येतोय. हनुमान घाटाल. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. महत्त्वाचं षटक असणार आहे. दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला या षटकामध्ये 15 ते 16 धावा आल्या तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो आई गावदेवी सोनाले संघ. मात्र या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा आल्या तर परिपूर्ण पकड निर्माण करेल या सामन्यावर बालाशेठ युवा प्रतिष्ठान भिनारा संघ. हनुमान सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. दोन षटकांमध्ये 23 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 23. मात्र अजूनही 9 खेळाडू शेष आहेत. 9 विकेट्स हातात आहेत. फलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस मोठा फटका. हवाई फायर. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेकडे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय. 2 धावा आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या 25. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 11 चेंडू 29 धावा. 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा हनुमान सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू होता, भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या कडे आणि सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांसाठी षटकार. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलात. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला भिरकावून दिलं होतं लॉंग लेग सीमारेषेकडे. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र या षटकाराने मॅचमध्ये कमबॅक करताना आपण पाहतोय आई गावदेवी सोनाळे या संघाला उर्वरित 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 23 धावांची गरज आहे. 10 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा हनुमान सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. त्याचा सामना करेल फलंदाज कैलास. यावेळेस नक्कीच पंचांकडे अपील केली जाते, मात्र पंच अपील फेटाळून लावते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या. चांगली रनिंग पाहायला मिळते. आता मात्र इक्वेशन 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. 9 चेंडू 21 धावा. यानंतर गुरुदत्त मानकुली संघाने तयार राहायचं आहे. 9 चेंडू 21 धावा. यावेळेस सुरेख फटका. वॉट अ शॉट. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. नक्कीच कालीराम पाटील तिथे उपस्थित आहेत. त्यांनी हा झेल पकडलेला आहे सीमारेषे बाहेर. काय फटका खेळलेला आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. सो ब्युटिफुल षटकार. 8 चेंडू 15 धावांची गरज. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये कुठे तरी आपण पाहतोय पदार्पण करताना आई गावदेवी सोनाळे या संघाला. 8 चेंडू 15 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मात्र यावेळेस फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये. सुरेख झेल. फलंदाज होतोय फेल. फलंदाज बाद. नक्कीच फटका फसला होता आणि चेंडू हवेमध्ये बराच काळ होता. त्यानंतर एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख झेल पकडतोय. इक्वेशन आतापर्यंत आपण पाहतोय 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावा. नवीन फलंदाज येतोय. दिनेश येतोय. 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवर एखादा फटका आला तर मॅचमध्ये परिपूर्ण कमबॅक असेल, मात्र हा चेंडू निर्धाव टाकला तर भिनार संघ वरचढ ठरेल. यावेळेस सुरेख फटका. वॉट अ शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे झेल घेण्याचा प्रयत्न. किती झेल सुटतोय. जीवनदान प्राप्त होतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला होता, मात्र त्याकडून चूक घडतीये. जीवनदान प्राप्त होतोय आणि या इथे 3 षटकांची समाप्ती. धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 3 षटकांच्या अंती 41. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 2 बाद 41 धावा झालेल्या. अजूनही 8 विकेट्स हातामध्ये आहेत सोनाळे या संघाच्या. सहा चेंडू 13 धावा. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच मी म्हणेन 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आपण पाहतोय. बालाश्री युवा प्रतिष्ठान विपक्ष आई गावदेवी सोनाळे.
नक्कीच पाणी मैदानामध्ये घेऊन आलेलं आहे आणि काहीसा कानमंत्र देखील असेलच. सहा चेंडू 13 धावा. शेवटचा अंतिम महत्त्वपूर्ण निर्णायक आणि हाणामारीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. शरद येतोय, शरद भोईर. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. स्ट्राईकला असेल तो म्हणजे भगवान, नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे दिनेश. 6 चेंडू 13 धावा. भगवान इज ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका टप्प्याने अडवण्यात यश प्राप्त होतोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सहज आणि सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 1 शॉटचा इशारा येतोय. ओके, थँक्यू. म्हणजे फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 42 42. उर्वरित 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. पाच चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा शरद. यावेळेस मात्र चांगला फटका म्हणावा लागेल. मिड विकेट रिजनमध्ये खेळाडू तेथे दक्ष आहे, चांगला खेळाडू आहे, चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. मी अजूनही म्हणेन 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आपण पाहतोय, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतो. शरद पुन्हा एकदा वळतोय. सामना करेल भगवान. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आणि या इथे एक धावता झेल पकडलेला आहे. काव कॉर्नर सीमारेषेकडे. अतिशय सुरेख झेल, सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद भगवान. नक्कीच पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. तो षटकार आहे का झेल बाद आहे ते चेक करायचं आहे. नक्कीच सीमारेषेच्या भरपूर आतमध्ये झेल घेतलेला आहे. सेफ आहे. आणि फलंदाज भगवान याची खेळी संपुष्टात येते. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. फलंदाजीला येतोय नवनाथ येतोय आणि नवनाथ या फलंदाजाकडे स्ट्राईक असणार आहे, कारण झेलबाद झाला होता. भगवान गुळवी याने धावता झेल पकडला होता, अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता. शरद वळतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल नवनाथ. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारे त्या चेंडूवर नजर पाहायला मिळत नाहीये. चेंडूची गती समजली नव्हती आणि चेंडूची लाईन देखील समजली नव्हती फलंदाजाला. निर्धाव चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. दोन्ही मोठे फटके येणे गरजेचे आहे. दोन्ही चेंडूंना सीमारेषे बाहेर भिरकावून द्यावं लागेल, अन्यथा पराभवाकडे वाटचाल करताना आपण पाहू. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि या इथे सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा डिलिव्हरी आली नाही तर या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. चेंडूची फेक करायची आहे. एक चेंडू 10 धावांची गरज. एक चेंडू 10 धावा. मिशन इम्पॉसिबल. मात्र क्रिकेट आहे, पाहूया. शरद. यावेळेस सुरेख फटका. चेंडू आता काव कॉर्नर सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. मात्र उशीर झालेला आहे आणि या इथे